नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील कांदा पिकाची शेती ही खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. अशा वेळी कांद्या भावात चढ उतारही पाहायला मिळतात. पण काही वेळा कांदा उत्पादन विक्रमी निघते आणि भाव ढासळतो. तो भाव ढासळून 700 रुपयापर्यंत आलेला आपण पाहिलेला आहे. अशा वेळी या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यालाच अनुसरून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे हा कांदा थेट केंद्र शासनाने खरेदी करावा यासाठी कृषी मंत्री कोकाटे यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक मंत्र्यांची भेट घेऊन हा प्रस्ताव मांडला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्याकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. देशातील एकूण कांदा उत्पादनात 55% वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना मे 2025 मधील अनियमित पावसामुळे जबरदस्त फटका बसला आहे. कांद्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री श्री कोकाटे व पणन मंत्री श्री रावल यांनी आज केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजेच नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ म्हणजे NCCF यांनी थेट शेतकऱ्याकडून बाजार समितीतून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा आणि मध्यस्थाची भूमिका कमी करावी अशी मागणी केलेली आहे. 2025-26 मध्ये 6 लाख मेट्रिक टन कांदा थेट शेतकऱ्याकडून खरेदी करून DBT प्रणालीद्वारे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावेत. ही खरेदी प्रक्रिया पारदर्शकरित्या व्हावी यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षक पथकाची नेमणूक करावी. यासह किरकोळ बाजारात कांद्याचा दर 40 ते 45 रुपये किलोपर्यंत गेला तरच निर्यात शुल्क लावावे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळू शकेल. या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्यास ग्राहकांनाही वाजवी दरात कांदा उपलब्ध होईल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. धन्यवाद.